मंडळी, बालाजी टूर्स सोबत पंढरपूर आणि रिद्धी सिद्धी महागणपतीच्या दर्शनानंतर आम्ही निघालो सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वर मंदिर, श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर अक्कलकोट आणि तुळजापूरच्या भवानी मातेच्या दर्शनासाठी. चला तर मग या पवित्र यात्रेला सुरुवात करूया. तुमचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर, आजूबाजूला पाणी आहे म्हणजे तुम्ही समजू शकता की हे महादेवाचं स्थान आहे. वर्षातून एकदा इथे मकर संक्रांतीला खूप मोठी जत्रा होते आणि इथे उभं राहायला पण गर्दी, म्हणजे इतकी गर्दी असते की उभं राहायला पण जागा नसते. आणि आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री असतात ना, ते म्हणजे हेलिकॉप्टर मधून वरतून अक्षता वाहतात. लग्न समारंभ असतो परमेश्वराचा, ते तसं कार्य असतं. दुसरी गोष्ट, आतमध्ये गेल्यानंतर नाही ते आधी पाय धुवायचे. आतमध्ये गेल्यावर जागृत समाधी आहे. समाधी बरोबर कोणीही फोटो काढायचे नाहीये. समाधीचं दर्शन झालं की मग बाजूला मंदिर आहे, मग मंदिरात तुम्ही फोटो वगैरे घेऊ शकता. सोलापूर मधील सिद्धरामेश्वर मंदिर हे भक्तांसाठी एक पवित्र स्थळ आहे. इथे संत सिद्धरामेश्वर महाराज यांची समाधी आहे आणि तलावाच्या मधोमध असलेल्या या मंदिराचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. इथले वातावरण खूपच शांत आणि सकारात्मक आहे. इथे दर्शन घेतल्यावर एक वेगळाच आनंद मिळतो. सिद्धरामेश्वर मंदिरानंतर अक्कलकोटला जाताना बालाजी टूर्स कडून सोलापूरची ही झणझणीत मिसळ नाश्ता म्हणून देण्यात आली।
त्यानंतर आम्ही निघालो अक्कलकोटला, जिथे स्वयंभू अवतार श्री स्वामी समर्थ महाराज यांनी आपल्या भक्तांना साक्षात्कार दिला. इथे प्रत्येक भाविकाच्या मनातील इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं. अक्कलकोटमध्ये वटवृक्ष मंदिर, श्री बाळाप्पा महाराज मठ, श्री समाधी मंदिर, चोळाप्पा महाराज मठ, खंडोबा मंदिर यांच्या दर्शनानंतर अन्नछत्रामध्ये प्रसादाचा लाभ घेतला. स्वामींच्या मनोभावे दर्शनानंतर आम्ही निघालो तुळजापूरला. तुळजाभवानी मातेच्या दर्शनानंतर मनात एक वेगळीच ऊर्जा संचारते. जर तुम्ही कधी इथे आला नसाल तर एकदा नक्की भेट द्या. ही संपूर्ण यात्रा इतकी सहज आणि इतकी सुंदर झाली ते फक्त बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्समुळे. त्यांची सुविधा, प्रवाशांची काळजी, सर्वोत्तम नियोजन यामुळे ही टूर अजूनच खास झाली. मित्रांनो, तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.